तब्बल 2 दिवसानंतर सापडला कासेगावात बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह। दक्षिण सोलापूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने अनेक ओढ्यांना पूर आला आहे। कासेगावच्या ओढ्याला आलेल्या पुरामुळे मंगळवारी रात्री दुचाकीवरील 3 वाहून गेले होते। त्यापैकी 2 वाचले, पण दुचाकीसह 3रा वाहून गेला होता। सकाळच्या सुमारास जिल्हा प्रशासनामार्फत रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले होते। त्यामध्ये जवळच वाहून गेलेली दुचाकी सापडली आहे, परंतु युवक बेपत्ता असून त्याचा शोध सुरू राहिला। तब्बल 2 दिवस 2 रात्रीच्या शोधानंतर अखेर पुलापासून अर्धा किलोमीटर अंतरावर नवनाथ माने यांच्या बांधाच्या कडेला वेड्या बाबळीच्या काट्यांमध्ये अडकलेल्या अवस्थेत फक्त डोकेवर असलेला मृतदेह मिळून आला। कासेगावमधील युवक प्रवीण चौगुले, अण्णा चौगुले, जालिंदर चौगुले, सूरज परीट, अमोल जाधव, वैभव चौगुले, तुषार जाधव यांनी शोध घेतल्यानंतर हा मृतदेह मिळून आला आहे। त्यांनी तातडीने प्रशासकीय यंत्रणेला सांगितले असून ॲम्ब्युलन्स मागवण्यात आली आहे। ओढ्याच्या कडेने काटेरी झुडपे जास्त असल्याने 2 दिवस रेस्क्यू ऑपरेशन करणाऱ्या यंत्रणेला हा मृतदेह दिसला नाही। शेवटी पाणी कमी झाल्यानंतर केवळ डोकेवर आलेल्या अवस्थेत मृतदेह दिसला असून अजूनही तो काटेरी झुडपांमध्ये अडकलेल्या अवस्थेत सापडल्याचे सांगण्यात आले। म्हणजे मला दोघींची पिकून जाईल त्याने त्याला संध्याकाळी झाले सोडते। हे मोरजामध्ये मित्र आहे काय कसं नाही मा माहिती आहे व्हिडिओ काढून थांबा व्हिडिओ काढतो। हां हां आडवा धरून काढू का? बरं नाही बनी ना आजी काय हेलो कोणची व्हिडिओ नाही काढायला व्हिडिओ काढणे मला व्हिडिओ वर गेल्यावर काढायला काय जालू गेला का तुमच्या ह्याच्यावर हेच कोणी साहेब स्वच्छता सांगितले ना ते अडचणीचा पुन्हा सांगितलं नाही आंघोळ करतो आंघोळ करतो प्याला आणलं पाणी नको का अरे एक आण फक्त 2 बाटल्या आणल्या सोड की असा आपे दाव घेते उभा रे आणि दाव टाक आपे दाव घेते।